35 वर्ष एखादं बाळ वाढतं आणि त्या बाळाला जर इजा झाली तर त्या आईबापाला जसा त्रास होतो असा हा मुंबईकरांना त्रास होतो आहे. ज्या झाडांमुळे आपलं जीवन आहे, ज्या झाडांमुळे ज्याला जीवन म्हणजे पाणी म्हणतो, या सगळ्या प्रक्रिया ह्या निसर्गामुळे होत आहे. आपल्याला विकास नक्की करायचा आहे, पण विकासामध्ये भकास करून विकास नको आहे. आणि विकास ज्या आपण मोनो मेट्रो ह्यासाठी ज्या करतोय, बघा आपल्या रेल्वेला किती वर्ष होऊन गेली, त्या रेल्वेचा इतिहास काढा, त्याच्यात पण झाडं होती, पण झाडं न काढता आजही रेल्वेचे रूट्स असे बघितले जात आहेत. मग हा एवढा जो नाना नानी पार्क इतका सुंदर आहे की ही झाडं जगवताना किती परिश्रम लागले आहेत. मग इथल्या लोकांना म्हणा, महापालिकेला म्हणा, आणि दिलेली असताना म्हणजे महापालिकेचे इंजिनियर तज्ज्ञ आहेत का, तो आहे, पण त्याच्यापेक्षा पण तज्ज्ञ लोकांनी जर अलाइनमेंट तुम्हाला दिली की या अलाइनमेंटमुळे कुठल्याही निसर्गाचा ऱ्हास होत नाहीये, तर ती का घेतली जात नाही? कशा पद्धतीने तुम्ही लोकांना समजवणार आहात? म्हणजे आमची सत्ता आहे, आम्ही काही करू अशा पद्धतीने असता कामा नये. आपण जर कारशेड आणि मग आपण सगळं झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच कारशेडला आलो, कांजूरमार्ग, पण टोपेंना अनेक झाडं अनेक मोठी तोडून मोकळे झाले. तिथल्या लोकांनी प्रचंड, त्यांच्यावर आजही केसेस आहेत. गरीब लोकांनी पण विरोध केला. इथे गरीब की श्रीमंत यापेक्षा माझ्या मुंबईला लागलेली निसर्गाची श्रीमंती ती का आपण खालसा करतोय? जर अलाइनमेंट आहे, होऊ शकतंय. माझं सगळ्यांनाच सांगणं आहे, अगदी माननीय मुख्यमंत्र्यांना, इथल्या आमदारांना, या सोबत या, सर्वांनी मिळून हा नाना नानी पार्क वाचूया. इथे खारपुटी तर आपल्या रक्तवाहिन्यांसारखं ह्या निसर्गाला मदत करवसं. हेरवी तुम्ही बफर झोन मध्ये कोणाला जायलाही देत नाही, तुम्ही कापायला कसं काय देत आहे? आणि त्या खारपुटीमध्ये जगणारे जे जीव आहे, जैविकता, ती कशी काय तुम्ही उद्ध्वस्त केली? आपल्या कोळी बांधवांचं लाईव्हलीहूड आहे, इनलँड फिशिंग आहे तिथे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर विचार व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं किंवा कोणतरी एक तज्ज्ञ ज्याला ह्याची कशाची पर्वा नाही असा बनून येत असेल तर मी त्याला तज्ज्ञ म्हणायला तयार नाही. करेक्ट. ताई, तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे या सगळ्या संदर्भात? तुम्ही इथे पुढची पावलं आता कालपासून बघताय ना, कालची पावलं चालू झाली अशीच असणार. लोकांना सोबत घेऊन तो विकास करायचा, लोकांना वेगळं असं दाखवून असं काहीतरी करता कामा नये. निसर्गाचा ऱ्हास करू नका. आम्हाला निश्चित विकास हवाय आणि विकासामध्ये आधीचा प्लॅन तो काढाय का, त्याच्यामध्ये कुठलंही झाड, कुठलंही काय खारपुटी कुठेही बाधित न होता जर मिळतंय तर ते का घेतलं नाही याचं स्ट्रॉंग रिझन आम्हाला कळलं पाहिजे. मुंबईच्या महापौर तेवढे म्हणतं की मुंबईमध्ये ग्रीन झोन वाढवायचं आहे, झाडं लावायची आहेत आणि जास्तीत जास्त झाडं लागावी असा त्यांचा प्रयत्न असणार आहे. महापौरांना पण आणा आणि ते दाखवा आणि मग आपण सांगा ग्रीन झोन की डेंजर झोन. आता बघा